गुड मॉर्निंग ऑल. खरं तर फार प्रसन्नाची सकाळ आहे, कारण खूप गुणवंत, कीर्तिवंत, प्रतिभावंत लोक तुमच्यासमोर आहेत. खडतर परिस्थितीवर मात करून आपल्या कष्टाच्या जोरावर उत्तुंग यश मिळवलेले, आपल्या कामाप्रती श्रद्धा असणारे आमचे आदरस्थान म्हणजेच आपल्या राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव श्रीयुत कैलास गायकवाड सर, डिरेक्टर ह्युमन रिसोर्सेस ऑफ एशिया पॅसिफिक श्रीयुत मयूर सर आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. सर, खरं तर आपल्या दोघांचाही संघर्षपूर्ण प्रवास बघता मला 2 ओळी इथे बोलाव्याशा वाटतात. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर मन में आशा है, मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर मन में आशा है, मन में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. खरं तर सर, आपल्या मार्गदर्शनानंतर आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. भविष्यात उत्तुंग यशाची अनेक शिखरे ते गाठणार आहेत, अनेक स्वप्न ते साकार करणार आहेत. आपल्याकडे म्हटलं जातं, रात्रीच्या झोपेत स्वप्न बघायची नसतात, स्वप्न ती बघायची असतात जी तुम्हाला रात्री झोपू देणार नाही. पण फक्त स्वप्न बघून कसं चालेल, ती पूर्ण करायची हिंमतही ठेवावी लागेल. आणि त्यासाठी गरज आहे सातत्य, संघर्ष, संयम आणि समर्पण. सक्सेस रिक्वायर्स एफर्ट्स, कमिटमेंट, पेशन्स अँड डिवोशन. आपल्याकडे म्हटलं जातं, अंथरूण पाहून पाय पसरावं. पण तुमच्या स्वप्नांच्या बाबतीत, तुमच्या करिअरच्या बाबतीत आपण अगदी याचं उलटं करूयात. म्हणजे आधी तुम्ही पाय पसरवा आणि त्यासाठी अंथरूण मोठं करायची तयारी ठेवा. कारण लक्षात असू द्या, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, सपनों से उडान होती है. मला इथे आणखीन एक उदाहरण द्यावंसं वाटतं, ते म्हणजे आकाश पोपळघट. याचं माहीत आहे का रे सर्वांना? आकाश पोपळघट माहीत आहे का सगळ्यांना? ठीक आहे, काही हरकत नाही. मराठवाड्यातील हिंगोली तालुक्यातील छोट्याशा गावातील हा मुलगा, आईवडील शेतकरी, 2.25 एकर शेती फक्त उदरनिर्वाहासाठी. आज देशातील सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. पृथ्वीरत्न पुरस्कार त्याला मिळाला आहे आणि रिसेंटली त्याला 350 कोटी रुपयाचं पॅकेज मिळालं आहे. हे कसं शक्य झालं? 4थीपर्यंत प्राथमिक शाळेत शिकलेला हा मुलगा अगदी पहिलीपासून पहिला येत 10वीतही 99.40 गुणांनीशी पुन्हा एकदा पहिला आला. मग 10वी नंतर काय करायचं, हा तुमच्यासारखा प्रश्न त्याच्याही समोर उभा राहिला. मग श्रीयुत तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानंतर त्याने IITला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं व त्यासाठी JEE एक्झामिनेशनचं प्रिपरेशन सुरू झालं. पण जेव्हा तो ह्या सगळ्या सराउंडिंगमध्ये आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचं स्वप्न असणारं IIT मुंबई हे जगातील 177व्या नंबरला कॉलेज येतं आणि MIT बोस्टन हे प्रथम क्रमांकावर. मग IITवर समाधानी होईल तो आकाश पोपळघट कसला? आता त्याला MIT बोस्टनची स्वप्न पडू लागली होती आणि इथून पुढेच त्याचा संघर्षमय प्रवास सुरू झाला. तो तयारीला लागला. दिवसातले 5 तास क्लास आणि 11 तासाचा सेल्फ स्टडी असा त्याचा दिनक्रम बनला. अगदी दिवाळी सणाच्या दिवशी हा दिनक्रम त्याने तसाच चालू ठेवला होता. याला म्हणतात सातत्य, याला म्हणतात समर्पण. यश तर येणारच होतं. MITसाठी लागणाऱ्या तब्बल 22 ऑलिम्पियाड एक्झाम त्याने दिल्या आणि ह्या एक्झाममध्ये तब्बल त्याला 88 गोल्ड मेडल्स मिळाले आणि 100% गुणांनीशी 100% स्कॉलरशिप घेऊन तो MITसाठी सिलेक्ट झाला. एका छोट्याशा गावातील मुलगा हे करू शकतो तर तुम्ही का नाही? आणि आपला इतिहास तरी काय सांगतो? मुठभर सैन्य घेऊन स्वराज्य घडवणारे शिवाजी महाराज असतील, 300 बांदल मावळ्यांसह 10,000 मुघल सैनिकांना थोपवणारे बाजीप्रभू असतील, छातीत गोळ्या लागलेल्या असतानाही दहशतवाद्यांचा पाठलाग करणारे मेजर प्रदीप ताथवडे असतील, विमान उडवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहानपणी पेपर विकून
आपल्या लहानपणी पेपर विकून मोठे झालेले आपल्या देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम असतील. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, लहानपणी चहा विकणारे अमेरिकेच्या यस बोलायचं आहे काही, बोलूयात आपण नंतर, चालेल. लहानपणी चहा विकणारे अमेरिकेच्या संसदेत जाऊन आपल्या भाषणासाठी 15 स्टँडिंग ओव्हेशन घेणारे आपल्या देशाचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदीजी असतील. यांना सगळ्यांना बघितल्यावर काय लक्षात येतं? नथिंग इज इम्पॉसिबल. पण त्यासाठी तुमचं ध्येय मोठं हवं. ते ध्येय पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यात हवी. कदाचित यासाठी तुम्हाला अनेक आवडत्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतीलही. पण लक्षात असू द्या बाळांनो, त्याहून कैक पटीने तुमचं ध्येय मोठं आहे. वाट अवघड आहे पण अशक्य नाही. ह्या वाटेवरून चालत असताना कधी अपयश येईल, निराश व्हाल, तेव्हा स्वतःला सांगा, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेन मजला अजून ऐशी भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. विद्यार्थी मित्रांनो, भविष्यात जेव्हा केव्हा तुम्हाला क्रिएटिव्ह क्लासची म्हणजे आमची गरज लागेल, फक्त मागे वळून बघा. पूर्ण क्रिएटिव्ह क्लासची टीम तुमच्या मागे सदैव पाठीशी तुम्हाला उभी दिसेल. आज आपल्या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याच्यामध्ये आपल्या गृहविभागाचे सहसचिव श्रीयुत कैलास गायकवाड सर असतील, मयूर लोखंडे सर असतील, आमचे प्रेरणास्थान ज्यांना बघून आम्ही मोठे झालो असे विशेष लेखापरीक्षक श्रीयुत बाळासाहेब बेंद्रे असतील, आमचं आदरस्थान, आमचं प्रेरणास्थान उद्योजक बाळासाहेब गायकवाड सर असतील, तसेच इतर मान्यवर ज्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं मला, आपल्या सर्वांचे आवडते नेते, युवा नेतृत्व असलेले उदय गायकवाड सर आणि इतर सर्व मान्यवर यांचं असंच सहकार्य आम्हाला लाभत राहणार आहे. आम्हाला नेहमीच त्यांचे आशीर्वाद मिळत राहतील अशी मी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.